नमस्कार. आज मी पोटाला थंडावा देणारा आणि मनाला तृप्ती देणारा दहीभात करते आहे. इथं मी 2 वाट्या काल रात्रीचा भात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक भांडभर दूध घालून घेते आहे. तुम्ही ताजा भात पण घेऊ शकता, पण मग तो तुम्हाला थंड करून घ्यावा लागेल. इथं मी 1 वाटी दही फेटून घेते आहे. आता हे फेटलेले दही मी आपल्या भातावर घालून घेते आहे आणि भात एकजीव करते आहे. चॅनलवर तुम्ही चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता या भातावर मी आवडीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घातलेले, 1 चमचा साखर घातलेली आहे आणि आल्याचा कीस घातला आहे आणि परत एकदा भात मी छानपैकी मिक्स करून घेते आहे. या भातावर मी कोथिंबीर घालून घेते आहे. कोथिंबीरीमुळे स्वाद खूप छान येतो. हा भात तुम्ही तयार झाल्यावर असाच खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. इथे मी गॅस चालू करून कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप पातळ झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे. जिरं फुलतं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे, 1 हिरवी मिरची घातलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 10 ते 12 कडुलिंबाची पानं घालते आहे, 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 सांडगी मिरची घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये हिंग घातलेले आहे. अशा प्रकारे आपली तुपाची खमंग फोडणी तयार झालेली आहे. ती थोडीशी मी हलवून घेते आहे. आता ही फोडणी आपण आपल्या दहीभातावर घालणार आहोत, त्यामुळं त्याला आणखीन चव येणार आहे. हा भात एकजीव करून घेते आहे मी. मला जरा थोडासा भात घट्ट वाटतो आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध आणि 2 चमचे दही घालणार आहे. हा भात थोडासा सैलसर म्हणजे पातळच खाण्याची प्रथा आहे. आता हा भात एकजीव झाल्यावर मी त्याच्यावर परत थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि डाळिंबाचे दाणे घालते आहे. डाळिंबाच्या दाण्याने हा भात अतिशय छान लागतो, पण हे ऑप्शनल आहे, मला आवडतात म्हणून मी घातलेले आहेत. अशा प्रकारे आपला दहीभात तयार झालेला आहे. हा भात तुम्ही नक्कीच करून बघा आणि आपला उन्हाळा सुसह्य आणि आरामदायी करा. धन्यवाद.